नमस्कार, देवप्रकाशामध्ये आपलं स्वागत. तर आपण कुठपर्यंत बघितलं तर इथं आपण 11व्या प्रकरणापर्यंत म्हणजे वर्तुळापर्यंत आपण काय झालेले तर बघितलेलं आहे. तर वर्तुळानंतर पुढं आता काय बघायचं आपल्याला याच्यामध्ये पहिलं त्याच्यामध्ये काय बघायचं आपल्याला तर वर्तुळ झालं तर काय बघायचंय परिमिती आणि क्षेत्रफळ. तर आता आपण परिमिती आणि क्षेत्रफळ बघू की परिमिती कशी काढायची आणि क्षेत्रफळ कसं काढायचं त्याचं. आपण वर्तुळाचा परिघ असेल किंवा वर्तुळाचं क्षेत्रफळ असेल किंवा वर्तुळ कंस असतील या गोष्टी आपण सगळ्या बघितल्या. तर काय बघायचंय आपण तर काय बघायचं इथं आपण परिमिती आणि क्षेत्रफळ बघायचं. मग परिमिती आणि क्षेत्रफळ मध्ये तर काय काय बघायचं आता परिमिती काय तर इंग्रजीमध्ये काय म्हणतात परिमितीला तर पेरिमीटर असतं. काय म्हणते तिथं लक्षात ठेवायचं आपल्याला की काय म्हणते तिथं तर पेरिमीटर असं म्हणतात. पेरिमीटर असं म्हणतात. तर इथं बघू पहिल्यांदा कुठलं दिलेलं आहे तर चौरसाची परिमिती. आता चौरसाची परिमितीच्या विचारात आपल्याला चौरस काय असतो आणि आयत काय असतो ह्या गोष्टी आपल्याला आपण शिकलेलो आहे. तरी पण मला लक्षात ठेवायचं की चौरस काय आणि परिमिती काय. ज्यावेळेस आपल्याला विचारलं जातं की चौरसाची परिमिती काढा तर ते आपल्याला सूत्र माहित पाहिजे आणि आयताची परिमिती जरी सांगितलं तरी आपल्याला त्याचं सूत्र माहित पाहिजे. तर मग हे पहिल्यांदा लक्षात घ्यायचं की आयत काय असतो आणि परिमिती काय असते. काय असतो दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. याच्यामध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायचं बघा चौकोन चौरस आणि आयत या तीन गोष्टी आपल्याला माहित पाहिजे. ह्यातला फरक काय असतो की चौकोन काय असतो चौरस काय असतो आणि आयत काय असतो हे आपल्याला गोष्टी माहित पाहिजे. मग त्यासाठी काय माहित पाहिजे तर चौकोन काय असतो चौकोन म्हणजे काय असतंय ज्याला चार कोण असतो त्याला काय म्हणतो आपण तर चौकोन असं म्हणतो. ज्याला चार कोण असते त्याला काय म्हणतो चौकोन असं म्हणतो. चौरस कशाला म्हणतो तर चौरसाचं काय सांगतो चौरस कसा ओळखायचा तर चौरसाला पण चार कोण असतील पण चौरसाचे चारही कोण कशा असतील तर काटकोण असतील चारही बाजू कशा असतील तिथं समान असतील त्यावेळेस मग तो चौरस असेल. लक्षात ठेवायचं चारही कोण असतील चार कोण असतील म्हणजे कसं की समजा ही अशी आकृती अशा आकृतीत इथं पण किती कोण तयार झाली इथं हा एक कोण हा कोण हा कोण आणि हा कोण किती झाले इथं चार कोण झाले. याचा अर्थ काय झाला हा चौकोन झाला पण चौरस नाही झाला. का नाही चौरस झाला तर चौरसाची व्याख्या काय आपल्याला माहिती आहे तर चौरस म्हणजे काय असतो तर त्याचे चारही कोण कसे असले पाहिजे तर हे काटकोन असले पाहिजे आणि चारही ह्याच्या बाजू कसल्या असल्या पाहिजे तर समान असले पाहिजे. लक्षात ठेवायचं समान म्हणजे त्यांची बाजू लांबी कशी असली पाहिजे समान असली पाहिजे. आता आयत झाला तर आयताला पण काय असतंय तर आयत म्हणजे पण काय असतो त्याला किती कोण असते ते आयताला पण किती चारच कोण असणार आहेत आणि चार कोण असतात पण त्याचं काय आहे तर इथं ह्याचे पण चारही कोण काटकोन असतात फक्त त्याचे चारही बाजू समान नसतात. तर कसं असते तर लांबी आणि रुंदी असते. काय असते लांबी आणि रुंदी म्हणजे एक बाजू कशी असते लांब असते आणि एक बाजू कशी असते तर रुंद असते. मग हे लक्षात ठेवायचं की आपल्याला काय सांगितलं की ज्यावेळेस म्हणजेच काय इथं कळलं आणखी हे चौकोनाचे दोन प्रकार पडतात चौरस आणि आयत हे चौकोनाचेच प्रकार पण फक्त चौकोन कसा तर चारही कोण असले आणि तो जर काटकोन नसेल तर तो कुठला असणार आहे तो चौकोन असेल. त्याच्यानंतर खालचा चौरस असा चारही कोण काटकोन चारही बाजू समान आयताच्या बाबतीत कसं असेल चारही कोण कसे पाहिजे त्याचे काटकोन पण त्याचे एक लांबी आणि रुंदी असेल अशा पद्धतीने आपल्याला लक्षात आलं पाहिजे. इथं त्याच्या व्याख्या बघू आता आता फरक बघितला आपण त्याच्यानंतर काय बघायचं इथं चौरसाची परिमिती. आता परिमिती काय असते आणि क्षेत्रफळ काय असते ह्या पण गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत आपल्याला. मग हे लक्षात ठेवायचं हा समजा एखादा चौरस आहे हा चौरस आहे तर ही जी बाहेरची रेषा आहे ही जी बाहेरची रेषा आहे त्याला काय म्हणायचं तर परिमिती म्हणतो. काय म्हणायचं परिमिती. आणि हा आतला भाग जर विचारला असेल तर ते काय असते तर क्षेत्रफळ असते. काय असते ही परिमिती असते कुठली तर ही बाहेरची रेषा असेल ती काय असणार आहे परिमिती असेल आणि आतला भाग असेल तो क्षेत्रफळ असेल. सगळ्या बाबतीत सेम असतं. इथं जर आपण वर्तुळाच्या बाबतीत जरी बघितलं तर हे वर्तुळाचं काय आपण बघतो परिघ. परिघ म्हणजे काय असते परिमिती म्हणजे हे सर्कल आहे ही जी रेष दिसते आपल्याला बाहेरनं ते काय असतंय तर त्याची परिमिती किंवा परिघ म्हणलं जातं. वर्तुळाच्या बाबतीत आपण परिघ म्हणतो पण इथं चौरस असेल किंवा आयताच्या बाबतीत काय म्हणणार त्याला परिमिती म्हणणार आहे आणि जो आतला भाग आहे त्याला काय म्हणणार आपण क्षेत्रफळ म्हणणार आहे. हे लक्षात ठेवायचं.
मग तिथं आपलं कन्फ्युजन नाही झालं पाहिजे की आपल्याला विचारलं की त्यातली उदाहरणं पुढे बघू की काय विचारलं एखादं बाग आहे तर बागेच्या कडेला काय करायचं आपल्याला तर चारही बाजून आपल्याला काय करायचं कंपाऊंड करायचं. मग कंपाऊंड करायचं आपल्याला क्षेत्रफळ काढायचं का परिमिती काढायची या गोष्टी आपल्याला क्लिअर पाहिजे. मग बघा इथं चौरसाची परिमिती काय सांगतो 4 गुणिले बाजू काय सांगितलं 4 गुणिले बाजू असेल. मग 4 गुणिले बाजू का तर चारही बाजू त्याच्या कशा असतात समान म्हणजे एक बाजू जरी आपल्याला दिली तर त्याचं काय काढता आलं पाहिजे परिमिती काढता आलं पाहिजे. इथं बघा तर आयताची परिमिती ज्यावेळेस काढायची ते काय आहे 2 लांबी अधिक 2 रुंदी म्हणजे काय करायचंय जी लांबी दिली असेल त्याला गुणिले 2 करायचं आणि रुंदी दिलेली असेल त्याला गुणिले 2 करायचं त्या दोन्हींची काय करायची बेरीज करायची अशा पद्धतीने आपल्याला काढायचं आहे. मग बघा इथं किंवा हे असं पण सूत्र आयताच्या परिमितीचं तयार होत आहे की आयताची परिमिती बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी 2 काय घेतलं इथं तर दोन्ही कसं इथं तर दोन्हीकडे इकडं समान आहे म्हणून काय करणार आपण दोन्ही घेणार आहेत हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे मग आता बघा इथं हे उदाहरण काय दिले तर एका आयताची परिमिती काय दिली इथं 64 सेमी त्याची लांबी 17 सेमी असेल तर रुंदी किती. मग हे फक्त काय करायचं आपल्याला जे काय दिलेलं आहे ते सूत्र लक्षात ठेवायचं. सूत्रामध्ये किमती टाकल्यानंतर आपल्याला उत्तर येईल. मग हेच आपण सोडवू इथं. आता काय दिलं इथं आपल्याला काय उदाहरण दिलंय परिमिती किती आहे पहिल्यांदा सूत्र लिहू आपण आयताची परिमिती बरोबर 2 कंसात काय आहे लांबी अधिक रुंदी अशा पद्धतीने सूत्र आहे. हे असं पण लिहू शकतो 2 लांबी अधिक 2 रुंदी हे पण बरोबरच आहे पण हे पण बरोबर आहे. या दोन्ही पद्धतीने आपण कुठल्याही पद्धतीने लिहू शकतो. ठीक आहे मग इथं लिहिल्यानंतर सूत्र दिले त्याप्रमाणे काय दिले आपल्याला इथं परिमिती दिली जर परिमिती दिली तर काय करणार आहे जिथं परिमिती ते आपण परिमिती लिहिणार आहे. त्याच्यानंतर दिलंय काय आपल्याला 2 लिहायचं त्याचं इथं काय दिलंय आपल्याला तर लांबी किती दिली 17 दिलेली आणि अधिक काय असते आपली रुंदी. याच पद्धतीने आपल्याला काय करायचंय सूत्र लिहायचंय तिथं. हे सूत्र लिहिल्यानंतर फक्त सोडवायचंय. आता रुंदी तशीच ठेवणार मग आपण इथं काय करणार आहे 64 हे इथं गुणिले ते भागिले होणार इकडं बरोबर 17 अधिक रुंदी अशाच पद्धतीने जे राहिलंय तिथं तेच आपल्याला लिहायचं इथं. ते लिहिल्यानंतर इथं काय करायचं आपल्याला इथं गुणिले होते इकडे भागिले आला मग कसं येणार आहे 2 6 आणि 2 4 इथंच भाग लावायचा आपल्याला. इथं कसं लागणार 2 6 आणि 2 4 किती आलं इथं 32 बरोबर 17 अधिक रुंदी. आता आपल्याला काय काढायचंय रुंदी काढायची आपल्याला बरोबर रुंदी काढायची तर हे इकडं अधिक इकडे काय होईल वजा मग 32 वजा 17 बरोबर काय येणार आहे रुंदी. मग आता 32 बरोबर काय करायचं आपल्याला 17च्या मध्ये केलं मग काय आलं 2 मधून 7 जाणार नाही तर मग काय केलं इथं आपण 1 घेतला इकडं मग किती झालं इकडं 5 झाले इकडे किती होणार आहेत 2 म्हणजे किती आलं इथं तर 15. मग आपल्याला रुंदी किती मिळाली इथं तर 15 रुंदी मिळाली. मग अशा पद्धतीने आपल्याला करायचं सूत्र फक्त लक्षात ठेवायचं परिमिती असेल म्हणजे आयताची असेल किंवा चौरसाची असेल दोन्हीतलं कुठलं पण. ठीक आहे आता दुसरं काय उदाहरण इथं काय सांगितलं लांबी 28 सेमी व रुंदी 20 सेमी असलेल्या एका आयताची परिमिती एका चौरसाच्या परिमिती एवढी आहे तर चौरसाची बाजू किती. ठीक आहे इथं आपल्याला 2 उदाहरणं सोडवायला सांगितले. काय सांगितले इथं तर पहिल्यांदा आयताची परिमिती पण दिलेली नाही ती पण आपल्याला काढायची तिथं. त्याच्यानंतर काय सांगायचंय चौरसाची परिमिती काढून चौरसाची बाजू घ्यायची आपल्याला. मग त्या 2 गोष्टी इथं करायच्या. मग 2 गोष्टी करायच्या तर काय करायला लागलं आपल्याला इथं तर बघा इथं तर मग काय करायचं इथं आपल्याला 2 गोष्टी आपल्याला इथं आहेत तर मग काय करायला लागेल बाजू दिली किती लांबी इथं 28 दिलेली मग 28 सेमी इथं दिली मग 28 दिली तर काय करायचं इथं पहिल्यांदा परिमिती काढून घेतली म्हणजे आयताची परिमिती. आता आयताची परिमिती पुन्हा हे आपण इथं सूत्र घेऊ काय करायचं आपल्याला आता परिमिती काढायची. मग परिमिती काढायची तर लांबी दिली किती आता आपल्याला इथं इकडे ह्या चालले का आपण काय दिलं इथं लांबी दिली किती आपल्याला 2 कंसात 28 अधिक 20. मग हे सोडवणार आपण लक्षात ठेवायचं की काय करायचं पहिल्यांदा आपल्याला कंस सोडवायचं. जसं आपण बॉडमास्टर मध्ये शिकलो की काय करायचं पहिल्यांदा कंस सोडून घ्यायचंय. मग पहिल्यांदा कंस सोडून घ्यायचं आलं किती इथं
48. मग 48 आल्यानंतर हे कसं आलं बघा 48 इथं, आणि नंतर 2 गुणिले 48 बरोबर किती मिळालं आपल्याला? 96. 96 काय मिळालं आपल्याला इथं? तर आयताची परिमिती मिळाली. काय मिळाली इथं? आयताची परिमिती मिळाली. किती? 96 मिळाली. 96 काय आहे तिथं? तर 96 सेमी मिळाली. मग 96 सेमी मिळाल्यानंतर आता काय सांगितलं की आयताची परिमिती ही चौरसाच्या परिमिती एवढीच आहे. एवढीचा अर्थ काय होतो? तर हे 96 आहे, तर हे पण 96 झालं. मग पुन्हा चौरसाची परिमिती लिहायची. चौरसाची परिमिती बरोबर काय असते? 4 गुणिले बाजू. काय असते? 4 गुणिले बाजू. मग 4 गुणिले बाजू तर आपल्याला काढायचंय काय? इथं बघा चौरसाची बाजू काढायची. बाजू काढायची तर काय करणार आहे आपल्या इथं? परिमिती किती? 96. इथं हे गुणिले इकडे येऊन काय होणार आहे? भागिले. मग भाग लावायचा इथं. 4 दुने 8 आणि किती राहिले इथं? आणि 4 चौक 16. किती मिळाले आपल्याला इथं? तर 24 मिळाले इथं. तर 24 काय मिळाली बाजू? सेमी. म्हणजे जर चौरसाची बाजू विचारली आपल्याला तर चौरसाची बाजू किती मिळाली आपल्याला? 24 बाजू मिळाली. अशा पद्धतीने काय कुठलं तरी उदाहरण असलं तर आपल्याला सूत्र माहित पाहिजे आणि त्याच्याप्रमाणे सोडवायचं आहे. बघा इथं आता हे काय केलं? दुप्पट केलं तर आयताची परिमिती मूळ आयताच्या परिमितीच्या किती पटी होईल? मग ह्या गोष्टी फक्त आपल्याला काय करायचंय? मग त्याची दुप्पट करायची, तिथं काढायचं आपल्याला की किती होईल ते. इथं काय सांगितलं आपल्याला? तर तिप्पट काढायची. मग तिप्पट असेल तर तिप्पट काढायची, त्याप्रमाणे करायचंय. ठीक आहे. मग इथं जेवढे ज्या प्रमाणात असेल त्याप्रमाणे काय करायचं? परिमिती काढायची आणि आकृती आपल्याला लक्षात आली पाहिजे. तो आयत आहे का चौरस आहे ते. इथं बघा काय सांगितलं तर 1 मीटर लांबीचा चौकोनाचा कापडाचा तुकडा घेऊन आकृती त्यावर 4 समान आकाराचे रुमाल केले. सर्व रुमालांना बाजूने लेस लावण्यासाठी किती लांबीची काय लागणार आहे? लेस लागेल. 1 मीटर लांबीचा चौरस होतं. म्हणजे हे 1 मीटर होता. मग हा 1 मीटर, हा 1 मीटर. मग इथं काय होणार आहे? हा किती झाला टोटल? 2 मीटर. मग हा किती? चौरस आहे म्हटल्यावर कसं होईल बघा? त्याप्रमाणे आपल्याला काढायचं. मग इथं हा 1 असेल तर इथं किती होणार आहे? इकडे 1, इकडे 1, 2 झाला. मग इकडे पण 2, 2. मग त्याप्रमाणे आपल्याला काय करायचंय? आकृती कुठली होईल बघा तिथं, आणि त्याच्याप्रमाणे सूत्र वापरलं की आपल्याला तिथं लगेच समजून जाईल की सांगितल्याप्रमाणे करायचं की हा कितीचा आहे? 1 मीटर लांबीचा काय आहे? चौरस आहे. मग हा पण किती लांबीचा असणार आहे? एकच. कारण काय केलंय? 1 मीटर लांबीची त्यांनी काय केलंय? 4 मध्ये त्यांना एकत्र केले. मग एकत्र केल्यानंतर आपल्याला काय होणार आहे? आयत होईल का चौरस होईल ते आता बघायचं आणि त्याच्यानंतर उत्तर काढायचं. इथं पुढे आता आयताची आपण काय बघितली? आयत आणि चौरसाची परिमिती बघितली. चौरसाची परिमिती झाल्यानंतर इथं काय बघायचं आपल्याला? तर क्षेत्रफळ बघायचंय. मग क्षेत्रफळ बघितलं. मग क्षेत्रफळानंतर आता इथं चौरसाचे ना आयताचे दोन्हीचे इथं पण. आता मग हे काय लक्षात ठेवायचं? चौरसाचे क्षेत्रफळ काय सांगितलं? बाजू वर्ग. आयताचे क्षेत्रफळ काय आहे? लांबी गुणिले रुंदी. इथं मग ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या की परिमिती आपण बघितलं. परिमितीचं सूत्र काय होतं? तर जर आयताची परिमिती 2 कंसात लांबी अधिक रुंदी आणि इथं काय होतं? चौरसाची परिमिती काय होतं? 4 गुणिले बाजू. आता क्षेत्रफळ जर विचार केला तर क्षेत्रफळ काय आहे? बाजूचा वर्ग आणि लांबी गुणिले रुंदी. हे लक्षात ठेवायचं. इथं आता पुढं बघा या पद्धतीनं. आता काय सांगितलं? एका 40 मीटर लांब व 30 मीटर रुंद अशा आयताकृती बागेच्या आत कुंपणालगत बागेभोवती 2 मीटर लांबीचा रस्ता आहे. त्या रस्त्यावर 25 सेमी बाय 20 सेमी आकाराच्या फरशा बसवल्या तर किती फरशा लागतील? मग आता पहिल्यांदा काय करायला लागणार आहे? तर पहिल्यांदा बागेचं क्षेत्रफळ. मग बागेचं किती सांगितलंय? बघा इथं 40 मीटर लांब व 30 मीटर रुंद अशा आहेत बागेच्या आत कुंपणालगत बागेमध्ये आत करायचं आपल्याला रस्ता. मग उदाहरण आपल्याला समजलं पाहिजे की हा काय आहे? ही बाग आहे. त्याच्या आत काय करायचंय? तर दोन्ही बाजूला कितीचा रस्ता करायचा आहे? 2 मीटर लांबीचा रस्ता करायचा आहे. मग 2 मीटर लांबीचा करायचा आहे. तर मग इकडं 2 मीटर, इकडं 2 मीटर जाणार आहे. म्हणजे किती होणार आहे बघा इकडं? तर ह्या 40 मधून किती होणार आहे? तर 4 मध्ये तर मायनस होणार आहे. किती होणार आहे? 40 मधून 4 मायनस होईल. का मायनस झालं हे सांगतो इथं. हा समजा काय घेतलं आपण? बाग घेतली. बागेची लांबी किती होती? इथं 40 होती आणि इथं किती होती? 30 होती. परंतु काय झालं? इथं आपल्याला 2 मीटर सोडायचंय, इकडे 2 मीटर सोडायचंय. इकडे 2 मीटर, इकडे 2 मीटर म्हणजे काय झालं? इकडं याची लांबी किती झाली? तर 36 झाली.
आणि इकडं जर हे 30 असेल तर इकडं 2 आणि इकडं 2 म्हणजे किती, इथं पण मायनस किती झाले 4 म्हणजे किती झाले इथं 26. अशा पद्धतीने काय होणार आहे ते ह्यातलं जे इथलं जे असेल त्याप्रमाणे तयार होईल. मग त्याप्रमाणे तयार झालं तर काय पूर्ण बागेचं क्षेत्रफळ पहिल्यांदा काढून घ्यायचं. मग पूर्ण बागेचं काढल्यानंतर किती करतो आपण, बाग आहे जर बागेचं काय सांगितलंय लांबी आणि रुंदी, लक्षात ठेवायचं की आयत कसा ओळखायचा आणि चौरस कसा ओळखायचा. जर बागेची लांबी आणि रुंदी समान असते, जर बागेची लांबी काय झाली असती समान असते की तिथं 40 आपल्याला काय दिलं असतं 40 मीटर लांबीचा बाग आहे की म्हणजे 40 मीटर रुंद आणि 40 मीटर त्याचं रुंद आणि लांब म्हणजे दोन्ही जर सेम असतील तर तो चौरस असेल. इथं बघा 40 मीटर लांब आणि 30 मीटर रुंद, याचा अर्थ काय झाला तो आकृती कुठली होणार आहे ती आयताकृती होणार आहे. मग बागेची लांबी आपल्याला काय करायचं क्षेत्रफळ काढायचं आहे. तर कसं काढलं असतं, कसं काढणार इथं लांबी गुणिले रुंदी करणार बरोबर. मग लांबी गुणिले रुंदी केल्यानंतर किती मिळालं आपल्याला 4 त्रिक 12 आणि हे 2 शून्य म्हणजे किती मिळाले 1200. काय मिळालं त्या पूर्ण बागेचं क्षेत्रफळ म्हणजे कुठले मिळालं आपल्याला ते हे जे चौकोन आहे मोठा ते याचं क्षेत्रफळ किती मिळालं आपल्याला 1200 मिळालं. आता रस्ता सोडून काढलं पाहिजे आपल्याला. मग रस्ता सोडून काढलं पाहिजे तर बघितलं आपण इथं की काय झालं ह्याचं किती आहे 36 आहे म्हणजे काय केलं आपण 40 गुणिले 30 केल्यानंतर किती मिळालं 1200. कुठं मिळालं तर पूर्ण बागेचं जे बाहेरचं आहे तो त्याच्यानंतर काय केलं आपण 36 गुणिले 26 केल्यानंतर किती मिळाले तर 936. 936 कुठले मिळाले तर रस्ता सोडून. मग हा रस्ता सोडून हा जो आतला लहान चौकोन आहे त्याचं काय मिळालं आपल्याला तर त्याचं क्षेत्रफळ मिळालं किती 936. मग आता हे रस्ता जो काढायचा आहे मग हा रस्त्याचं क्षेत्रफळ आता कसं मिळणार तर या मोठ्या चौकोनातनं हा लहान चौकोन गेला तर रस्ता शिल्लक राहणार इथं फक्त. मग या पद्धतीने केलं. मग 1200 वजा 936 किती मिळाले तर 264 मिळालं आपल्याला. 264 मिळाल्यानंतर 264 रस्ता मिळाला आपल्याला इथं. काय मिळालं तिथं तर 264 रस्ता मिळाला, 264 क्षेत्रफळ मिळालं त्याचं. मग 264 क्षेत्रफळ मिळालं. फरशा बसवायच्या किती आपल्याला 25/20 च्या आहेत बरोबर. मग 25/20 च्या पण इथं काय मिळालं आपल्याला लक्षात ठेवायचं परिमाण पण तितकंच महत्वाचं राहील. इथं काय मिळालंय इथं आपल्याला मीटर मध्ये आणि फरशीचं कसं आहे सेंटीमीटर मध्ये. मग आपल्याला काय करायला लागेल फरशीचं तरी काय करायला लागेल मीटर मध्ये करायला लागेल किंवा रस्त्याचे जे क्षेत्रफळ मिळालंय ते मीटर मध्ये सेंटीमीटर मध्ये कळायला लागेल. मग आता ते करताना काय करायचं आपल्याला इथं हे लक्षात ठेवायचं जागेचे क्षेत्रफळ भागिले काय करायचं एका फरशीचं क्षेत्रफळ. मग हे करताना आपल्याला काय करायचंय जागेचे क्षेत्रफळ किती मिळाले तिथं आपल्याला 264. 264 काय मिळाले मीटर मिळाले आणि फरशीचं काय इथं फरशीचं काय मिळाले तिथं तर फरशीचं 25 गुणिले 20 जर केलं आपल्याला 25 गुणिले 50 हे 500 काय मिळणार आहे तिथं तर सेंटीमीटर मिळेल. मग ह्याला 500 डायरेक्ट वागणार आहे का इथं 500 बघणार आहे का तर नाही बघणार. का नाही बघणार तिथं लक्षात ठेवायचं की दोन्हीची परिमाण कसं पाहिजे तिथं तर समान पाहिजे. मग समान पाहिजे तर काय करणार आहे इथं इथं समान असेल तर काय करायचं इथं आपल्याला लक्षात ठेवायचं की दोन्हीची परिमाण सेम आली पाहिजे. मग सेम करताना काय केलं इथं बघा 25 गुणिले छेद 100 का 100 केलं तर ज्यावेळेस आपण सेंटीमीटरचं मीटर करणार त्याला भागिले किती करणार इथं तर 100 करणार आहे. मग 100 करताना काय करायला लागले इथं मग त्याच्याप्रमाणे काय केलं तर 100 केलं म्हणजे भागिले 100 केलं इथं. मग किती मिळालं 1/20 तिथे मिळालं. मग 1/20 काय करायचं याला भागिले करायचंय. किंवा आपण काय करू शकलो असतो इथं जर असं 264 मिळालं आपल्याला इथं 264 काय मिळालं इथं तर मोकळ्या जागेचं क्षेत्रफळ त्याला भागिले काय करायचं आपल्याला तर फरशीचं क्षेत्रफळ करायचंय. मग फरशीचं किती मिळालं असतं 264 आणि इथे किती मिळालं असतं आपल्याला 500. या पद्धतीने पण करू शकलो असतो. किंवा काय करायचं आपल्याला इथं 264 गुणिले 20 केलं. का गुणिले 20 केलं तर भागिले इथं भागिले म्हणजे उलटून गुणिले असेल. मग अशा पद्धतीने करायचं आपल्याला तिथं. पुढचं बघा इथं पुढचं करताना मग काय करायचं इथं आपल्याला तर इथं दिलंय काय एका क्रीडांगणाची लांबी किती आहे 65 वरून 30 आहे. बाहेरून रस्ता केला तर रस्त्याचे क्षेत्रफळ जसं आपण आधीच केलं त्याचप्रमाणे आपल्याला इथं पण करायला लागेल. काय करायचं इथं इथं सांगितलंय काय 65 व 30 मीटर आणि बाहेरून रस्ता करायचा. बाहेरून किती होणार आहे त्याचा इकडं 1.5 आणि इकडं 1.5 म्हणजे कसं होणार बघा इथं
मग प्रत्येक वेळेस आपल्याला आकृती काढता आली पाहिजे. आकृती काढून आपल्याला काय करता आलं पाहिजे? हे बघा आता काय सांगितलं इथं, 65 आणि 30. समजा ही लांबी 65 घेतली आपण आणि ही रुंदी घेतली, किती घेतली आपण इथं? 30 घेतली असेल. असं करायचं नाही, ह्याच्या बाहेरून रस्ता करायचा आहे. असं बाहेरून रस्ता करायचा आहे. बाहेरून रस्त्याचं किती आहे? तर हा लांबी किती घेतली? तर 1.5 आहे. मग इथं 1.5 आणि इथं 1.5. मग टोटल होणार आहे किती आपला इथं? आणि इथं काय करायचं? इथं 1.5 आणि इथं 1.5. ह्याची लांबी किती असेल? 1.5 मीटर आहे याचं. याची रुंदी किती आहे? 1.5 आहे. मग 1.5 तर काय होणार आहे इथं बघा, दोन्हीकडे किती वाढणार आहे? 3 म्हणजे किती झालं? 68 गुणिले 33. मग जे उत्तर येईल आपल्याला इथं, मग ती काय राहील? त्याचं क्षेत्रफळ राहील इथं बघा इथं. मग इथं काय पद्धतीने केलंय, तर हे दोन्ही करून वजा केले. मग पुन्हा आपल्याला कशाचं करायचंय? त्या रस्त्याचं क्षेत्रफळ काढायचं. मग रस्त्याचं क्षेत्रफळ कसं काढलं असतं बघा, जर अशा पद्धतीने काढायचं, काय करणार मग इथं 68 गुणिले 33 करणार आणि इथं किती केलं असतं आपण? 65 गुणिले 30. मग यातनं काय करायचं? याचा गुणाकार करायचा. मग कसा करायचा इथं? गुणाकार करून बघा इथं. 8 त्रिक 24 4, 4 2, 6 त्रिक 18 2 20. पुन्हा इथं किती येणार आहे? सेम तसं येणार आहे. 4 4 2 2 किती मिळाले आपल्याला? 2240 मिळालं. 68 गुणिले 33, 6 त्रिक 8 त्रिक 24, 24 4 हात 4 2, 6 त्रिक 18 2 20. बरोबर आहे. 0 2. 4 4 2 आणि 2. या पद्धतीने काय होईल? 2240 कुठला येणार आहे? ह्या रस्त्या सहित जे बाहेरचं येणार आहे ते किती येणार आहे? 2244 येईल. आणि जर 65 गुणिले 30 केलं आपण, 65 गुणिले 3, 5 त्रिक 15, 5 हात 4 1, 6 त्रिक 18 ने 19, 1950 येणार आहे. 1950 यातनं काय करणार आहे आपण? वजा करणार आहे. का वजा करतोय हे लक्षात आलं पाहिजे. की काय करायचंय? ह्या मोठ्या चौकोनाचं क्षेत्रफळ काढणार येत नाही, हे छोटं वजा केलं तर हो हा आपला रस्ता मिळून जाईल सगळा. मग किती येणार आहे इथं? तर 4, इथं 9, त्याच्यानंतर इथं 1, इथं 2. काय येणार आहे? 294. हे काय येईल तिथं आपल्याला उत्तर येईल आपल्याला. इथं पण तसंच केलेलं आहे. काय करायचं? तर 68 गुणिले 33 करायचं. हे पण तसंच केलं. नंतर फक्त वजाबाकी करायची. जसं आपण केलं त्याप्रमाणे इथं मांडलेलं आहे फक्त, की ह्यांचा गुणाकार करायचा, ह्यांचा गुणाकार करायचा, दोन्हींची वजाबाकी करायची. या पद्धतीने करायचं. आता काटकोन त्रिकोणाचं पुढचं काय आहे? तर काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ. आता काटकोन त्रिकोणाचे ज्यावेळेस आपल्याला क्षेत्रफळ काढायचंय, काय करायचं इथं? काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचंय. तर काटकोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं काय सूत्र आहे बघा. काय 1/2. काय करायचं? तर पाय